पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानकडून लष्कर-ए-तैयबाचा प्रमुख हाफिज सईदच्या सुरक्षेत जवळपास 4 पट वाढ, गुप्त कारवाई होण्याच्या भीतीने वाढ। तर आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल असीम मलिक यांची पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्ती। चुन चुन के मारेंगे, अमित शहांचा दहशतवाद्यांना इशारा। पहलगाम हल्ल्याचा बदला घेणार, दहशतवाद्यांनी लढाई जिंकली असं समजू नये, अमित शहांची तंबी। भारतानं पाकिस्तानच्या 4ही बाजूंनी मुसक्या आवळल्या। भारतीय सैन्याकडून पाकच्या गोळीबाराला जोरदार प्रत्युत्तर, पाकवर डिजिटल स्ट्राईकही सुरूच। भारताचा एअर स्पेसही पाकिस्तानी विमानांसाठी बंद। फडणवीस सरकारच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचा निकाल जाहीर। महिला बाल विकास विभाग प्रथम क्रमांकावर, सार्वजनिक बांधकाम दुसऱ्या, तर कृषी विभाग तिसऱ्या क्रमांकावर। पंतप्रधान मोदींच्या हस्ते वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिटचं उद्घाटन। वेव्स परिषदेमुळे युवक क्रिएटिव्ह वर्ल्डला जोडला जाईल। आगामी काळात वेव्स पुरस्कार सुरू करणार, मोदींकडून घोषणा। पुण्यामध्ये इमारतीच्या उद्घाटनावेळी नाराजी नाट्य, अजितदादांनी भाजप खासदार पोहोचण्याआधीच उद्घाटन उरकलं। मेधा कुलकर्णींनी नाराजी व्यक्त करताच पुन्हा केलं उद्घाटन। संभाजीनगरमध्ये लाडक्या बहिणींची तीव्र उन्हाळ्यात हंडाभर पाण्यासाठी पायपीट। ड्रमभर पाणी 60 ते 70 रुपयांना विकत घेण्याची नागरिकांवर वेळ। बुलढाण्यातील भेंडवळमधील घटमांडणीचं भाकीत जाहीर। पावसामध्ये अनिश्चितता असेल, पिकाची परिस्थिती मोघम राहील। युद्धजन्य परिस्थिती होईल, मात्र युद्ध होणार नाही, भेंडवळचं भाकीत। Thank you.